अँटी डायबेटिकची ट्रीटमेंट इलेक्टिव्हसाठी 8.5 पाहिजे, जे की ब्लड शुगरला 200शी कोरिलेट करतं. तर 200च्या खाली आणि लाँग टर्म 8.5. एंट्रॉप फक्त आपण HGDच मोजतो, HbA1c एंट्रॉपशी काही संबंध नाही आहे. तर ड्रग्सचा चार्ट हा आहे. ATP चॅनल, पोटॅशियम ATP चॅनल ब्लॉकर, इन्शुलिन सिक्रेटोगॉग हे आहेत. सल्फोनिल युरिया फर्स्ट जनरेशन आहे, टोलब्युटामाइड. मग बाकी ग्लिबेनकामाइड, ग्लिपिझाइड, ग्लिक्लिझाइड, ग्लिमेपेराइड हे सिक्रेटोगॉग्स आहेत. नंतर मेग्लिटिनाइड्स, रॅपेग्लिनाइड, नॅटेग्लिनाइड. तर हे लोक तर त्याच्यात हे म्हणतो आहे की सल्फोनिल युरियाज प्रीकंडिशनिंगला पण अफेक्ट करतात आणि ग्लिबेनक्लामाइड लॉंगर ॲक्टिंग पण आहे. तर सल्फोनिल युरिया तर द्यायचेच नाही आहे, सिक्रेटोगॉग्स तर द्यायचेच नाही आहेत. दोन्ही सल्फोनिल युरिया, मेग्लिटिनाइड्स ऑन डे ऑफ सर्जरी. नंतर हे पण इन्शुलिन सिक्रेशन वाढवणारेच आहेत. इन्क्रेडिन्सचं डिग्रेडेशन थांबवतात. पेप्टिडेज 4 इनिबिटर, DPP4 इनिबिटर, ग्लिप्टिन्स, तर हे पण सिक्रेटोगॉग आहेत. नंतर इन्शुलिनचा रेझिस्टन्स कमी करणारे आपल्याला माहिती आहे मेटफॉर्मिन आणि पायोग्लिडाझोन, बायग्वानाइड्स अँड थायाझोलिडिनिडायन्स, PPAR गॅमा ॲक्टिवेटर. नंतर हे ठीक, हे क्लिअर आहे. ग्लुकोसिडेज इनिबिटर अकॅर्बोज. नंतर डापाग्लिफ्लोझिन हा SGLT2 इनिबिटर आहे. ठीक आहे. मेग्लिटिनाइड्स त्यामानाने शॉर्टर ॲक्टिंग आहेत, आपण पोस्ट प्रांडियलच देतो युजली. मेटफॉर्मिन सेन्सिटायझर्स आहेत, आउटपुट कमी करतात. लॅक्टिक ॲसिडोसिस करतात ते, म्हणून रिनल आणि लिव्हर डिस्फंक्शनमध्ये, अल्कोहोल ॲब्यूज आणि पुअर कार्डियक आउटपुट, हायपोटेन्शन, टिश्यू परफ्युजन ह्याच्यामध्ये मेटफॉर्मिनचं प्रॉब्लेम आहे. GFR <30 असेल तर देत नाहीत ते. मेटफॉर्मिन ऑन द डे देऊ शकतो जर एकच मील स्किप होणार असेल तर, नाही तर नाही. आणि रिनल फंक्शन आणि परफ्युजन ठीक असेल तरच. थायाझोलिडिनिडायन्स जे ग्लिटाझोन्स आहेत, पेरिफेरल इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करणार आहेत. नंतर अकार्बोज गटमध्ये ॲक्ट होतो. GLP अनलॉज हे त्या चार्टमध्ये नाही दिले आता. लिराग्लुटिन इन्शुलिनचं सिक्रेशन वाढवतात, ॲनालॉग पण आहेत, ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाईड. नंतर DPP4 बघितले आपण, डिग्रेडेशन प्रिव्हेंट करतात. नंतर SGLT इनिबिटर्स हे काय करतात की डायबेटिक किटोसिसमध्ये हायपरग्लायसिमिया होईल, परंतु हे लोक रिनलमध्ये पण बाहेर काढणार ते, त्याच्यामुळे किटो ॲसिडोसिस येईल पण ग्लायसेमिया नसेल, युग्लायसेमिक असेल. हे तर 3 दिवसापूर्वीच तो बंद करायला सांगतो आहे आणि नंतर चालू करायचे. मग इंजेक्टिबलवर गोष्ट आली. इंजेक्टिबलच्या आधी आपण ओरलचे बघून घेऊ. हे तर 3 दिवसापासून बंद करायचे. SGLT, DPP4 इनिबिटर्स हा सेफ म्हणतो पण आपल्याकडे नाही देत. थायोझोलिडिनिडायन्स हे पण सेन्सिटायझर्स आहेत, पण यांचं पण सेम मेटफॉर्मिनसारखं, मेटफॉर्मिनचे बंधू आहेत ते. DPP4ला कसं काय हो बोललं तर माहीत नाही, कारण की सिक्रेटोगॉग्स नाही म्हणतो आहे तो, तर हे कशी काय त्याने अलाव केले माहीत नाही. नंतर ॲकार्बोज तर गटमध्ये नाहीचे, शुगर तर कुठून देणार. मेटफॉर्मिन जर फास्टिंग नसेल, त्याला मील मिळणार असतील तर, परफ्युजन असेल तर आणि रिनलचा प्रॉब्लेम नसेल तर शॉर्ट ॲक्टिंग इन्शुलिन देऊच शकत नाही आपण. किंवा कोणी म्हणतं की 1/3 किंवा 1/2 डोस द्या ऑफ इंटरमिजिएट टू लॉंग ॲक्टिंगचा, टू सप्लिमेंट द बेसल इन्शुलिन रिक्वायरमेंट टू प्रिव्हेंट केटोसिडोसिस इन कॅटाबॉलिक स्टेट. तर त्यांचं म्हणणं आहे की पेरी ऑफ शुगरचा रेजिम त्याचा जसा आहे तसा राहू द्या, डिस्टर्ब नका करू. फास्टिंग कमीत कमी ठेवा. ड्रग स्टॉप केल्याने हायपरग्लायसेमिया होतो, मग त्याच्यामुळे कॅटाबॉलिझम होतं आणि फीडिंग नसल्यामुळे हायपोग्लायसेमिया पण होऊ शकतो. हायपरग्लायसेमिया, हायपोग्लायसेमिया दोघी होऊ शकतात. तर रेग्युलर ओरल ट्रीटमेंट ठेवायची.
शॉर्ट ॲक्टिंग इन्शुलिन ऑन द नाईट देऊ शकतो. लाँग ॲक्टिंग जे आहे ते 80%च द्या, कारण की 12 तासची नाईट आहे, तर त्याच्यात त्यांचा इफेक्ट कमी होईल. NPH जो आहे त्याचा डोस 50% द्या ॲट नाईटला, आणि यांचा 80% द्या. याचा पण आपण 80% देऊ शकतो, आय डोंट नो. तर दोघांचे नाईट इन्शुलिन कमी केलेलं आहे. ग्लुकोज सकाळी मॉर्निंगला बघायची आणि कमी झाली तर द्यावी लागेल. तर सकाळचं इन्शुलिन तर द्यायचं नाही आहे. काही लोक म्हणतात हाफ डोस द्या किंवा 1/3 डोस द्या बेसल इन्शुलिनच्या सपोर्टसाठी. म्हणून त्या सपोर्टसाठीच आपण रात्रीचा 40% 80% दिला आणि 50% NPH दिला. सकाळी सिक्रेटोगॉग देऊ शकत नाही, इन्शुलिन बाहेर आलं तर हायपोग्लायसेमिया होईल. पण थायोझोलेट इनिडॉन्स देत होतं, DPP-4 इनिबिटर्स, सॉरी सेन्सिटायझर्स. ओके, आपण कन्फ्युजन केलं. ओके, थायोझोलेट इनिडॉन इन्शुलिन सेन्सिटायझर्स. हां सॉरी, बरोबर बोललं मी. DPP-4 इनिबिटर तो कसं काय हो बोलला ते कळालं नाही. बाकी इन्शुलिन सेन्सिटायझर जे आहेत मेटफॉर्मिन, थायोझोलेट इनिडॉन्स, जर तो जेवण घेणार असेल नेक्स्ट तर अकार्बोस संबंध नाही. SGLTचं 2-3 दिवसापासून बंद करायचं आहे. दिस इज इट. नंतर इन्शुलिन्सचे प्रकार. हां, इन्शुलिन जे आहे सोल्युबल जे आहे ते रॅपिड आणि शॉर्ट ॲक्टिंग आहेत. रेग्युलर इन्शुलिन, कन्व्हेन्शनल इन्शुलिन. तर कन्व्हेन्शनलमध्ये रेग्युलर येतं ॲक्ट्रॅपिड आणि NPH येतं. ॲक्ट्रॅपिडला पण 1 तास लागतो घुसायला आणि 2 तासचा पीक देतो. तो 1/4 डेला राहतो. लिस्प्रो ॲस्पार्ट ग्लुलिसिन हे इमिजिएटली ब्लडमध्ये ॲक्टिवेट होतात आणि 1-2 तासातच ते आऊट होतात. म्हणजे इमिजिएटली ॲक्टिंग 1 तासात पीक येतो, 2 तासात संपून जातात. त्या मानाने आपल्या रेग्युलरचा पीक यायला 1 तास लागतो, तो 2 तास टिकेल, 5-6 तास राहील. NPH त्याच्यापेक्षा स्लो आहे आणि हा अर्धा दिवस चालेल असा विचार करा. NPH अर्धा दिवस चालेल आणि हे 24 तास चालतात. ग्लार्जिन आणि डिल्टेमिर लॉंग ॲक्टिंग आहेत. यांचा पीकलेस आहेत, पीक येत नाही यांचा. तर IV आपण फक्त सॉल्युबलच देऊ शकतो, बाकीचे देण्याचा प्रयत्न ते थेरॉटिकली देऊ शकतो पण नको. आणि सबक्यूटचा पीक यायला थोडा वेळ लागतो. त्या मानाने सबक्यूटचं प्रॉब्लेम काय की ऑलरेडी परफ्युजन नसेल तर ॲब्सॉर्प्शन विचित्र होऊ शकतं. त्याच्यामुळे पेरिऑप इंट्रॉपच दिलेलं, IVच दिलेलं चांगलं आहे. इंटरमिजिएट आपण बघितलं IPH विथ ॲक्ट्रॅपिड दिलं तर रॅपिड आणि हे म्हणजे कॉम्बिनेशन तर दोघेही करू शकतो. कॉम्बिनेशनचे भरपूर काही प्रकार आहेत. लॉंगर ॲक्टिंग आहेत. आपलं IV फक्त रेग्युलर द्यायचं आहे, सोल्युबल, बस. इन्शुलिन सप्लिमेंटेशन डिपेंड करतं की त्याचा फास्टिंग आणि स्टार्वेशनला रिस्पॉन्स कसा आहे. तर इन्शुलिन रेजिमेन त्यांचा बेसल असतो, प्रांडियल असतो आणि करेक्टिव्ह डोसेस असतात. तर बेसल किंवा फास्टिंग असतं. सबक्यूटचं काय, पीक स्ट्रॉंग येत नाही, तर जर व्यवस्थित ॲब्सॉर्प्शन नाही झालं तर इन्शुलिन कमी होऊन हायपरग्लायसेमिया होईल आणि सिस्टमिकमध्ये जातं, पोर्टलमध्ये जात नाही. तर त्याचं जे ॲक्शन आहे ॲब्सॉर्प्शनवर इफेक्ट पडतो. पोर्टलमध्ये त्याचं नॅचरल सिक्रेशन आहे. ॲब्सॉर्प्शन स्लो आणि अनप्रेडिक्टेबल आहे सबक्यूटचं. ठीक आहे. नंतर लॉंग ॲक्टिंग त्याच्यामुळे बेसलसाठी देतात, ते पीकलेस बघितलं आपण. नंतर रिस्पॉन्स टू स्ट्रेस. जितकं इन्फ्लेमेशन असेल तितका स्ट्रेस जास्त असतो, तितके स्ट्रेस हार्मोन्स जास्त असतात. स्ट्रेस हार्मोन्स आहेत ग्रोथ हार्मोन, कॉर्टिसॉल, कॅटेकोलामाइन्स, ग्लुकॅगॉन. हे सर्व अँटी इन्शुलिन आहेत. हे हायपरग्लायसेमिया करतात ते ग्लायकोजेनोलायसिस आणि ग्लुकोनिओजेनेसिसद्वारा. आणि अपटेकसाठी इन्शुलिन नसतं तर हायपरग्लायसेमिया होतो आणि या कॅटाबॉलिझममुळे केटॉसिस वाढतो. तर ब्लड शुगर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इन्फ्लेमेशन. त्याच्यामुळे इन्फ्लेमेशनमुळे हे हार्मोन्स येतील, मग त्याच्यामुळे शुगर वाढेल.
आणि सेन्सिटिव्हिटी पण कमी होते. सेन्सिटिव्हिटी काय, मसलची ॲक्टिव्हिटी नाही आहे. मसल जर ॲक्टिव्ह असेल तर मसल अपटेक करते, तर मसल ॲक्टिव्ह नाही आहे, इमोबिलाइज आहे आणि इन्फ्लेमेशन आहे. या 2 गोष्टींमुळे हायपरग्लायसेमिया होतो. स्ट्रेसमुळे त्याच्यामुळंच डायबेटिक क्रायसिस प्रेसिपिटेट होतो. क्रायसिस 2 आहेत, कीटोॲसिडोसिस किंवा HHS. तर ओव्हरऑल इनटेक न झाल्यामुळे हायपोग्लायसेमिया होऊ शकतो आणि किटॉसिस होऊ शकतो. किटॉसिसमुळे अल्टर्ड कॉन्शियसनेस होऊ शकते किंवा हायपोग्लायसेमियामुळे पण होऊ शकते. आणि सर्क्युलेटरी डिस्टर्बन्स असेल तर सबक्यूटचं ॲब्सॉर्प्शन होणार नाही. इन्फेक्शन आणि न्यूरोलॉजिकल आउटकममुळे कॉम्प्लिकेशन्स होतात. हायपरग्लायसेमियामुळे इफेक्ट ऑफ हायपरग्लायसेमिया काय होतात, इन्फेक्शन आणि इन्फ्लेमेशन होतं. इन्फेक्शन झाल्यामुळे हिलिंग कमी होतं. दोघेही सोबतच आहे. स्वतः शुगर हिलिंगला हॅम्पर करतो आणि शुगर असल्यामुळे इन्फेक्शन्स होतात. हायपरग्लायसेमियामुळे ऑस्मॉटिक डाययुरेसिस होतं. ॲसिडेमिया होतो कारण की कीटोन बॉडीज बनतात किंवा लॅक्टिक ॲसिडॉसिस होतं. तर त्याच्यामुळे मग इलेक्ट्रोलाइट ॲबनॉर्मॅलिटीज होतात. ॲसिडॉसिस आणि इलेक्ट्रोलाइट ॲबनॉर्मॅलिटीमुळे ॲरिथमिया होऊ शकतो. नंतर लायपोलिसिस प्रोटिओलायसिसमुळे अमायोट्रॉपी तर बघितली आपण वेगळी, पण या ॲक्यूट याच्यामुळे पण मग फटीग आणि मसल वेस्टिंग होते. HbA1c आपण बघितलं 8.5च्या खाली असायला हवं, नाही तर डिले करावं लागेल सर्जरी. ते 200ला कोरिलेट करतं. 30 - 40 हा रूल आहे. 30 HbA1c -40 केलं तर तुम्हाला शुगर मिळते. तर <7 इज गुड. HbA1c RBC आहे तर 120 दिवसांचा पिरियड दाखवते. अल्ब्युमिन असेल तर 3 हफ्त्याचा पिरियड, 30 दिवस आणि 3 हफ्ते असं. 3 हफ्ते आणि 3 महिने. शुगर्स करावं लागतील, HB करावं लागेल पेशंटचं. क्रोनिक ॲनिमिया आहेत का, इन्फेक्शन्स आहे तर ल्युकोसायटोसिस कळेल. रिनल फंक्शनसाठी मायक्रोअल्ब्युमिनिमिया करावं लागेल. क्रिॲट रिनलसाठी इलेक्ट्रोलाइट ॲबनॉर्मॅलिटीज असू शकतात. इको आणि ECG करावं लागणार आहे. कार्डिॲक टेस्टिंग जर मेजर काही सर्जरी आहे तर रूटीन एक्सरे रेकमेंडेड नाही आहे. हे टिपिकल वाटलं मला. एक्सरे म्हणजे लंग्सचं काही जास्त इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. मॉर्निंग ऑफ द सर्जरीला पण तो इलेक्ट्रोलाइट्स आणि FBS मागतो आहे. इमर्जन्सीमध्ये तो म्हणतो आहे की फुल क्लिनिकल आणि बायोकेमिकल असेसमेंट हवं आहे. कीटोन्स पण हवेत युरिनचे. इमर्जमध्ये सर्व ब्लड टेस्ट हवेत, युरिन कीटोन्स हवेत. तर ॲनेस्थेशिया मॅनेजमेंट फर्स्ट केस आणि फास्ट केस पटकन घ्यायची आहे, पटकन रुकवायची आहे. गॅस्ट्रिक एम्प्टिंग डिलेड असू शकतं म्हणून रिगर्ज आणि ॲस्पिरेशनचा चान्स आहे. तर आपण पेरिनॉम घेऊ शकतो. ओरल इमायसिन पण देतात, पण ठीक आहे. फास्टिंगचा वेळ वाढवू नका कारण की त्याच्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स होतो, कॅटाबॉलिझम पण होतो. म्हणून फास्टिंगचा पिरियड रूटीन ठेवा आणि वाटलं तर मग इन्शुलिनचं इन्फ्युजन लावा. RLमुळे काय होतं, लॅक्टिक ॲसिडॉसिस होतो आणि नंतर RL प्रोसेस झाल्यानंतर हायपरग्लायसेमिया होतो. तर त्याच्यामुळे ते म्हणतात की लार्ज व्हॉल्यूममध्ये नका देऊ. NSचा इश्यू आहे की हायपरक्लोरेमिया होईल, ॲसिडॉसिस होईल. त्याच्यामुळे आयडियल काही नाही आहे. तर म्हणतात बॅलन्स साल्ट सोल्युशन कंटेनिंग ॲसिटेट आणि ग्लुकोनेट बेटर आहे कारण की ते लिव्हर इंडिपेंडंट आहेत त्याच्यामुळे कम्पेअर्ड टू नॉर्मल सलाईन. इंट्रा ऑफ 1 ते 2 तासात शुगर बघायची आहे आणि OH वर असेल तर 4 तासाने मॉनिटरिंग इज सफिशियंट. नंतर स्टँडर्ड मॉनिटरिंग आहे, टेम्परेचर ॲड करू शकतो. परमिसिव्ह हायपरग्लायसेमियाचा काही रोल नाही आहे. शुगर आपली 110 to 180 हवी आहे. ही रेंजमध्ये हवी आहे, <200 एनी टाईम. इंट्रा ऑफ तुम्ही इन्शुलिनचं इन्फ्युजन लावू शकता. इन्शुलिनमुळे कॅटाबॉलिझम होतं, लिपिड आणि प्रोटीनचं, किटॉसिस होतो. मेंटेनन्ससाठी डेक्स्ट्रोज प्लस हाफ किंवा फुल NS विथ 20 पोटॅशियम ज्यांना इन्शुलिन हवं आहे त्यांना. अदरवाईज मग फ्लुईड लॉस भरून काढायला आणि ॲडिशनल व्हॉल्यूम द्यायला RL.
मेंटेनन्ससाठी 5D NS प्लस पोटॅशियम. लॅक्टेट कारण की प्लाझ्मासारखा आहे म्हणून मग फ्लुइड डेफिसिटसाठी सांगितलं आहे. ग्लुकोज सप्लिमेंटची गरज नाही आहे. तुम्ही शुगर्स मोजा. शुगर्स वाटत असतील तर ज्यांच्या गरज आहे, स्पेशली जे इन्शुलिनवर डिपेंड आहे, त्यांना देऊ शकता. एपिड्युरल ॲनालिसिस चांगला आहे कारण की स्ट्रेस रिस्पॉन्स प्रिव्हेंट करतो आणि न्यूरोहिमोरल जे पण रिस्पॉन्सेस आहेत, सिस्टेमिक ॲनालिसिसची नीड कमी होते, सिस्टेमिक ॲनास्थेटिक्सची नीड कमी होते. फक्त एकदम सिक जे आहे, सेप्सिसमध्ये आहे, त्यांना देऊन चालणार नाही. हायपोटेन्शन वगैरेचा जास्त प्रॉब्लेम होईल म्हणून रॅपिड सिक्वेन्स करावं लागेल. पण स्कोलिन देऊन चालणार नाही कारण की पेरिफेरल न्यूरोपॅथीमुळे पोटॅशियम जास्त रिलीज होऊ शकतं. तर RSI विथ रॉक आणि इटो आणि हायडोस्फेंट, मिडाज, पेंटोन कुछ भी चलेगा. फक्त हायपोटेन्शन एक्झॅग्रेटेड होऊ शकतो न्यूरोपॅथीमुळे. हायपोटेन्शन प्लस एन्जिओपॅथीमुळे हायपोपरफ्युजन होऊ शकतं. त्याच्यामुळे हार्ट, ब्रेन, किडनीला इन्फॅक्ट होऊ शकतो. तर परफ्युजन आहे आणि इथे स्टिनॉसिस आहे, इस्केमिया प्रोफाउंड होऊ शकतो हायपोपरफ्युजनमुळे. नंतर इफेक्ट ऑफ ड्रग्ज. किटामिन आपल्याला माहिती आहे की सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी वाढवते, त्याच्यामुळे हायपरग्लायसिमिया होतो. इटोमेडेटमुळे स्टिरॉइडोजेनेसिस अफेक्ट होतं, त्याच्यामुळे कॉर्टिसॉल कमी होतो, हायपरग्लायसेमिक रिस्पॉन्स कमी होईल. तर हे बेनिफिशियल आहे पण जास्त नाही व्हायला पाहिजे. प्रोपोफॉलचा प्रॉब्लेम काही नाही आहे, फक्त लिपिड्स क्लिअर करायला वेळ लागू शकतो जर जास्त वेळ दिला तर. अदरवाईज काही इश्यू नाही आहे. इन्हेलेशन्सचा काही इश्यू नाही आहे, क्लिनिकली काही माहीत पडत नाही. नंतर बेन्झोडायझेपिन्स ACTH कमी करतात, तर कॉर्टिसॉल कमी होतं, तर सिम्पॅथेटिक कमी होतं. बट दिस इज इन ओनली हाय डोसेस. तर ग्लायसेमिक रिस्पॉन्स अवॉइड करतो पण फक्त हाय डोसेसमध्ये. ओपिऑइड्स आर स्टेबल, पूर्ण सिम्पॅथेटिकला शांत करतात, पिट्युटरी ॲक्सिसला शांत करतात, हायर सेंटर्सला शांत करतात. तर ओपिऑइड्स आर गुड्स. नंतर क्लोनिडिन आणि डेक्समेडिटोमिडिन तो म्हणतो आहे की सिम्पॅथेटिक ब्लॉक झाल्यामुळे हेपॅटिक ग्लुकोनिओजेनेसिस होत नाही, हायपोग्लायसेमिया होतो. मला वाटलं स्ट्रेस रिस्पॉन्स प्रिव्हेंट करता तर चांगला व्हायला पाहिजे, पण तो म्हणतो नाही हायपोग्लायसेमिया होणार. बीटा ब्लॉकर्समुळे इन्शुलिन सिक्रेशन कमी होणार, स्लो रिकव्हरी होणार हायपोग्लायसेमिया. तर इन शॉर्ट किटामिनमुळे हायपरग्लायसेमिया होतो, इटोमेडेटमुळे कॉर्टिसॉल कमी होणार आहे, बेन्झोडायझेपिन्स आणि इन्हेलेशनल्स न्यूट्रल, हायडोस ओपिऑइड्स स्टेबल, क्लोनिडिन डेक्झॅम हायपोग्लायसेमिया सिम्पॅथेटिक ब्लॉकेडमुळे, आणि बीटा ब्लॉकर्समुळे रिकव्हरी कमी होईल. इन्शुलिन सिक्रेशन कमी झालं तर चांगलं होईल ना. नाही सॉरी, हायपोग्लायसेमिया हे काही कळालं नाही. बीटा विल स्टिम्युलेट इन्शुलिन सिक्रेशन, ब्लॉकर विल डिक्रीज सिक्रेशन. हा फंडा काही कळाला नाही.